ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र संचलित न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान, क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक वंजारी क्रांती सेना आणि श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं वंजारी समाज रत्न पुरस्कार 2025 वितरण संपन्न झाले. वंजारी समाजातील व्यक्ती सरकारी आणि शासकीय क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यवसाय, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सरपंच, कृषी, शेतकरी, दिव्यांग, नगरसेवक, उद्योजक, शैक्षणिक, प्रशासकीय, पत्रकार, आध्यात्मिक, कीर्तनकार, शास्त्री यांची कार्य समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे. संघटित होऊन कार्याची ओळख निर्माण व्हावी यानिमित्त संस्थेच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुरस्कार वितरण संपन्न करण्यात आले. आज या ठिकाणी बाळासाहेब घुगे आणि यमुनाताई घुगे यांनी न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विविध व्यक्तींना समाजातील वंजारी समाजातील समाजरत्न पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला. बाळासाहेब घुगे आणि यमुनाताई घुगे या जरी विकलांग असतील परंतु तरुणांना किंवा धडधाकट व्यक्तींना लाजवेल असं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या दोघांनी केलेलं आहे आणि करत आहेत. आज त्यांनी जो वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याला महाराष्ट्रातून विविध स्तरातील सर्व मान्यवर आलेले उपस्थित आहे आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम बाळासाहेब घुगे आणि यमुनाताई घुगेंनी केलेला आहे. वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेला मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असंच समाजोपी काम होत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. ते कार्य आपल्या समाजात आज हे बाळासाहेब जे करतात ते कौतुकास्पद आहे. परंतु याच्या आधी की 100 वर्षापूर्वी ही संस्था कशी उभी राहिली त्याचं तुम्हाला थोडक्यात मी उदाहरण देतो की 100 वर्षापूर्वी त्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये कोणी 5वी 7वी शिकलं तरी फार शिकलेली व्यक्ती असं समजलं जायचं आणि आपली काही मंडळी मुंबईमध्ये गरिबी असल्यामुळं हमाली करत होते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पडेल ते काम करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये वंजारी समाजाच्या त्या काळातल्या त्या आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी एक समाजाची त्या ठिकाणी संघटना स्थापन केली होती. आपण नाशिकमध्ये अशी एखादी जागा त्या ठिकाणी घेऊन आणि त्या जागेवर एखादी संस्था त्या ठिकाणी एखादं हॉस्टेल मुलांसाठी त्या ठिकाणी आपण काढू आणि आपले गरिबांची मुलं त्या ठिकाणी खेड्यातली जी मुलं आहेत ती मुलं त्या ठिकाणी येतील, त्या ठिकाणी शिक्षण घेतील, शिकून मोठी होतील आणि आपल्यासारख्या हमाली त्यांना करावी लागणार नाही. या भावनेतून त्या मंडळीनं त्या काळामध्ये ते 16,000 रुपये जमवले. त्या 16,000 रुपयामध्ये ही जागा या ठिकाणी आपल्याला जी बघायला मिळते 20-25 एकर या नाशिकचा हार्ट आहे ही जागा त्या पैशामध्ये. आम्ही या ठिकाणी ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आमच्या वंजारी समाजाच्या उत्थानासाठी. बाळासाहेब काम करत असताना अशा व्यक्तींचा आपल्याला अनुभव येत असतो, चांगल्या वाईट प्रवृत्तींचा आपण सामना करत असतो. पण UPSCच्या माध्यमातून मी जेव्हा मंत्रालयामध्ये इकडे तिकडे फिरते ना तेव्हा खरंच आपला जो समाजाचा जर त्या ठिकाणी घटक असेल ना तर आपल्याला काम करताना अतिशय हुरूप येतो, हुरूप अभिमानानं भरून येतं की आपला PSI तिथे आहे, आपला त्या ठिकाणी एखादा सभासद तिथे आहे, आपली ही संस्था जी आहे या ठिकाणी कोंडाजी मामांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्वागत करते. आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे जर काम केलं तर आपल्या समाजाची जी अधिक भरभराट होईल. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, नाना शिलेदार, मोहन घुगे, बबन खाडे, जगन कुटे, बुधाजी पानसरे, हरिभक्तपरायण सोपान महाराज शास्त्री, माधुरी पालवे, डॉक्टर मंजुषा दराडे, विमल आव्हाड, बाळासाहेब घुगे, यमुना घुगे, संकेत साणप, रंगनाथ दरगुडे, रोहिदास आव्हाड, डॉक्टर उल्हास कुटे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी मी बाळासाहेब घुगे, संकेत सानप, डी.के. नागरे, रोहिदास आव्हाड, मारुती इलक या सर्व आमच्या टीमने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला.
आणि वंजारी समाजातील समाज बांधवांनी बी या कार्यक्रमाला भरभरून योगदान दिलं आहे. आजचा कार्यक्रम हा चांगला झाला. समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये कृषी, शिक्षण, वैद्यकीय सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सर्व समाज बांधवांचे जे उपस्थित झाले त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेबजी भुगे, संकेत सानप, मंत्रालय या टीमने खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेतले आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी साजरा केला. आणि अनेक अगदी गुजरात, मुंबई, औरंगाबाद, अहिल्यानगर इथपासून लोकांना पुरस्कार देण्यात आले. आणि त्यांनी सर्वसमावेशक सर्व व्यवसायांना त्यांनी अंतर्भूत केलं. आणि अतिशय विद्यार्थ्यांना सुद्धा देखील त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. आणि जे MPSC, UPSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा एक प्रकारची प्रेरणा दिली. समाज हा संघटित व्हावा, विकसित व्हावा हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे आणि तो उद्देश सफल झाला असं मला वाटतं. वंजारी समाजरत्न पुरस्कारार्थी जगनपुटे समाजसेवक, संदीप बबन नांगरे राजकीय, डॉक्टर सुनील सांगळे वैद्यकीय क्षेत्र, गणपतराव हाडपे ज्येष्ठ समाजसेवक, सौ आदिती गायकवाड आदर्श समाजसेविका, कांतीलाल पोडके आदर्श सरपंच, आदर्श पत्रकारिता, ज्ञानेश्वर आंधळे, सूत्रसंचालन नंदू साणप यांनी केलं. तर आभार BK नागरे यांनी मानले. या प्रसंगी गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वंजारी समाजरत्न पुरस्कार मला मिळाला. मी बाळासाहेब भुगे यांचे खूप खूप आभार मानतो. बाळासाहेब भुगे यांच्याकडे पाहताना एखाद्या तरुणाईला लाजवत इतका उत्साह बाळासाहेब भुगेंमध्ये समाजाप्रती आहे आणि समाजासाठी ते काम करतात. त्यांच्या या पुरस्काराने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती फार मोठी जबाबदारी पडलेली आहे. आणि आम्ही समाजात कार्य करत असताना काय बाळासाहेब भुगे यांची आठवण सदैव स्मरणात राहील अशा पद्धतीने आम्ही काम करत असणार. आम्ही या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्ही सर्व समाज बांधव सोबत असतात म्हणूनच आम्ही या राजकीय जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आज मला खूप आनंद होतो आहे. मी जे कार्य केलेले बाबासाहेब सरपंच असताना कोविड-19 या आजारामध्ये गावातील लोकांसाठी जो पद्धतीने कार्य केलं होतं त्याबद्दल माझ्या कार्याची दखल आज मला वंजारी समाजाला पुरस्कार दिला. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मला आभार मानतो. समाजरत्न या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल मी आयोजकांचे व मंडळाचे सदस्य आभार मानतो. खरं तर हा पुरस्कार हा माझा वैयक्तिक श्रेय नसून हे समाजाप्रती माझं काही कर्तव्य असेल, माझं कार्य करणं त्याचं फलित आहे. त्याचबरोबर माझ्या माझी पत्नी, माझे आईवडील यांना श्रेय जातं. समाजाच्या हातून माझी अशीच सेवा घडत राहो व बाळासाहेबसारख्या व्यक्तींनी त्याची दखल घेऊ हे मला मिळालेलं एक जबाबदारी वाढलेली आहे. वंजारी समाजरत्न पुरस्कार मिळाला त्या निमित्त मी या कार्यक्रमाला हजर राहिले होते. आणि जेव्हा मी या कार्यक्रमाला हजर राहिले तेव्हा मी ज्या काही 4 गोष्टी ऐकल्या त्याने माझं मन इतकं भारावून गेलं की आपला समाज कुठे गेलेला आहे आणि आपणही त्या समाजाबरोबर 100% चालत आहोत आणि याहीपेक्षा जोरात धावणार आहोत. ज्या काही 2 गोष्टी मला आता मामांनी या कार्यक्रमात सांगितल्या होत्या की जसं उदाहरणार्थ काय की आपण आपला जो काही आर्थिक भार आहे तो कुठे खर्च केला पाहिजे आणि कुठे तो लावला पाहिजे ही फार मोलाची गोष्ट त्यांनी आज या कार्यक्रमात सांगितली. ती त्यांनी सांगितलेली गोष्ट घराघरात जावी यासाठीच मी कार्यक्रमात सर्वांना आवाहनही केलं होतं की आज आपण इथे जेवढी लोकं आहोत त्याच्या 10 पट लोकांपर्यंत आपण पोहोचवण्यासाठी ही जी ध्वनिफीत आहे ती आपण आपल्या समाजाच्या प्रत्येक ग्रुपवर टाकावी आणि ती घराघरात जावी. आज अतिशय आनंद होत आहे. आज संचलित जो विकलांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे आमचा सन्मान होत आहे आणि समाजात सन्मान होणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि या पुरस्काराने आम्हाला नक्कीच बळ मिळेल. समाजासाठी काहीतरी काम करावं, समाजासाठी काहीतरी आम्ही देणं लागतो ही एक जागृती आज आमच्यात झाली आहे आणि अतिशय आज आनंद होत आहे. या पुरस्काराने आमच्यावर एक जबाबदारी आली ही जबाबदारी निश्चित पालन करून पुढच्या काळात आम्ही समाजासाठी निश्चितच काम करत राहू अशी या ठिकाणी मी बोलतो. मला आज आदर्श समाजसेविका पुरस्कार मिळाला. मी विकलांग बहुउद्देशीय संस्था यांच्या
वृक्षारोपण दिनानिमित्त आज सर्व क्षेत्रातील मान्यवरांना आणि क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार म्हणजे काय? पुरस्कार हा प्रत्येक क्षेत्रातल्या एक चांगल्या कर्माची पावती असते किंवा त्याचं फळ असते आणि त्याची दखल समाजातल्या विशेष घटनांनी घेतली तर तो पुरस्कार जाहीर केला जातो. आज मला सामाजिक क्षेत्रात पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि अशा प्रकारचे कार्यक्रम समाजामध्ये घडले पाहिजे जेणेकरून यंगस्टर किंवा जी युवा पिढी असेल त्यांना प्रेरणा मिळेल त्यांच्यापासून. ते माझा आज आनंद गगनात मावत नाही अशा प्रकारे माझा समाज रत्न म्हणून माझा गौरवण्यात आले असून म्हणजे मला तर जेवढा आनंद झाला माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांना याच्यापेक्षा जास्त समाजाने गौरव केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि इकडून कुठे मी समाजासाठी माझा वेळ 100% मी अशी गोळी देतो. त्याला माझं एकच म्हणणं आहे की एकत्रित राहा आणि उद्योगधंदे शैक्षणिक आणि शिक्षणावर भर द्या एवढंच माझं सांगणं आहे. वंजारी समाज आम्ही जन्मागदी ऋषीचे वंशज आहोत. तो आमचं रक्त गरम आहेत पण ते गरम रक्त केव्हा कुठं वापरायचं त्याचं आपल्याला भान पाहिजे. आता वंजारी समाजातले अनेक विद्यार्थी UPSC MPSC होत आहे, समाजसेवक आहेत, आमचे नाशिकचे बाळासाहेब घुगे पण आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात आम्ही आता 6 राज्यात जातो. अखिल भारतीय वंजारी सेवा संघाचं आम्ही काम करतो. आम्ही 6 राज्यात जातो. इंदोर आहे, जोधपूर आहे, जयपूर आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो. हा समाज खूप मोठा आहे आणि या समाजाने एकत्र यायला पाहिजे पण हा समाज एकत्र येत नाही. कुठंतरी मनभेद आहेत त्या समाजामध्ये. शैक्षणिक क्षेत्रात आहेत, बिल्डर लाईनमध्ये आहेत, बिझनेसमध्ये आहेत, मोठमोठे आहेत. सुरतमध्ये पण बरीच कंपनी आहे, नाशिकमध्ये पण आहे, बीडमध्ये, विदर्भामध्ये पण बरीच कंपनी आहे. पण सर्व समाजांनी एकत्र आहेत. जसे मारवाडी समाज आहे, अग्रवाल बनी हे लोक जसं एकमेकाला सहकार्य करतात तसं एकमेकांनी एकमेकाच्या धंद्याची ओळख सगळ्यांनी करून द्यायला पाहिजे, संपर्क साधायला पाहिजे आणि आपल्याला अंगार थोडा बाजूला ठेवून एकमेकांनी प्रेमाने राहायला पाहिजे आणि एकमेकाला बिझनेसमध्ये मदत करायला पाहिजे. आणि एक असते प्रोफेशनल पढाई आणि एक असते दुनियादारीची पढाई. तर दुनियादारीच्या पढाईमुळे माणूस लवकर मोठा होतो, प्रोफेशनल पढाईने होत नसतो. म्हणून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट ठेवा, युगो सर्वांनी बाजूला ठेवा आणि ऊट वंजारी जागा हो, एकात्मतेचा धागा हो, हा मेसेज मला आज या नाशिकच्या प्रोग्राममधून सर्व भारतातल्या समाजाला द्यायचा आहे. कारण भारतामध्ये वंजारी समाज 2.25 करोड आहेत पण तो एकमेकाला माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज 90 लाख आहे पण ते 90 लाखाच्या जिल्ह्यामध्ये ओळख नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकारणात लोक आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाजकारणात लोक आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे पण ते एकमेकांना एकत्र यायला पाहिजे आणि एकमेकाला सहकार्य पाहायला पाहिजे. आपण शून्यातून शिका, शून्यातून जग निर्माण करा. जसं घुगे साहेबांनी केलं, जसं खाडे साहेबांनी केलेलं आहे, त्यांचं गीते साहेबांनी केलेलं आहे. शून्यातून जग निर्माण कसं करा हे म्हणून तुम्ही मला ऑप्शन करशाल कसं करशाल तर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला शिकणं पडतं. एक गोष्टी तुम्हाला शिकायची जरूरत आहे. तुम्हाला शिकणं कसं पडतं, तुम्हाला लोकांपाशी जाणं पडतं, एक्सपिरियन्स घेणं पडतं. मार्केटिंग कशाला म्हणतात, तुम्हाला प्रोडक्ट कसा विकता येतो, तुम्हाला कोणासंग कसं बोलता येतं ते तुम्हाला शिकणं पडतं. हे तुम्हाला कसं शिकायला भेटेल त्याच्या पहिले तुम्हाला लोकांपाशी टेरिटरी, एक मार्केटिंगचा एक वसूल आहे का टेरिटरी, जे एक TC राहतो तो हर माणसाचं एक तिकीट चेक करतो. त्याला थोडी माहिती राहील यांच्याकडे तिकीट आहे यांच्याकडे नाही. हे काय करतो, त्याचं काम काय म्हणजे एक माणसाला तो तिकीट देतो, त्याच्याकडून जो शोधतोय त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव बघतोय त्याच्यावरती म्हणतो ते माणसाला बघतोय यार नाही याच्याकडे तिकीट नाही, मग तो त्याच्याकडे जातो, मग तो त्याला पकडतो. हे मार्केटिंगचा एक वसूल आहे का तुम्ही जो माणूस आहे जो तुम्ही ते करताय तुम्ही टेरिटरी करा. टेरिटरी म्हणजे तुम्ही एक माणसाला भेटा, तुमच्याकडून ते एक्सपिरियन्स तुम्हाला भेटतात, तुम्हाला त्याच्याकडून शिकायला काहीतरी भेटतात, त्याच्याकडून घ्या आणि तुम्ही त्याच्याकडून विका. तुम्ही काही पण विकू शकता गुजरातमध्ये, तुम्ही इथे पण पेन विकू शकता, तुम्ही पाणी बॉटल विकू शकता, तुम्ही सॉक्स विकू शकता, तुम्ही पेन विकू शकता, तुम्ही काही पण विकू शकता. हर गोष्टीला हर मॅन्युफॅक्चरला विकणाऱ्याची फार जरूरत आहे. जसं मॅन्युफॅक्चर 50 आहे पण विकणारे माणूस फार कमी आहे. कारण की विकणाऱ्यापेक्षा मॅन्युफॅक्चरपेक्षा विकणाऱ्या माणसाची जास्त मार्केटमध्ये किंमत आहे. त्याच्याकरता काय करणं पडतं, म्हणजे काय मार्केटिंग करणं पडतं. फेस टू फेस तुम्ही लोकांपाशी जा, त्याचे कॉन्टॅक्ट वाढा.